वाहतूक कोंडीत अडकलेले पुणे. अवैध पार्किंगच्या विळख्यात शहर, पण प्रशासनाने दिला दिलासादायक संदेश. होय, पुणेकरांसाठी वाहतुकीची समस्या आता डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यांवर वाढत्या वाहनांबरोबरच अवैध पार्किंगमुळे शहरातील महत्वाचे रस्ते कायम कोंडीच्या विळख्यात सापडत आहेत. सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी तर नागरिकांचा प्रवास अत्यंत कष्टदायक ठरतो. आपत्कालीन वाहने, रुग्णवाहिका आणि सार्वजनिक वाहतूक यालाही याचा मोठा फटका बसतो. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महापालिका, वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासनाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत शहरातील ट्रॅफिक जामवर सविस्तर अहवाल सादर करण्यात आलं. या अहवालात अवैध पार्किंग हीच कोंडीची प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले. रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या राहिल्यामुळे रस्त्याचा मोठा भाग वापरला जातो आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. लवकरच शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये आणि गर्दीच्या भागात विशेष मोहिमा राबवण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने अवैध पार्किंग करण्यावर लक्ष ठेवले जातील. नियमभंग करण्यावर त्वरित दंड आकारला जाणार असून गरज पडल्यास वाहन टो करून हटवले जाते. फक्त कारवाई करून समस्या सुटणार नाही हे लक्षात घेऊन महापालिकेने नवीन पार्किंग सुविधा निर्माण करण्याचं नियोजन सुरू केलं आहे. शहरातील काही ठिकाणी मल्टी लेव्हल पार्किंग प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे रस्त्यावरचा ताण कमी होईल आणि नागरिकांना पार्किंगसाठी सोय उपलब्ध होईल. वाहतुकीला कोंडी कमी झाली तर प्रवाशांचा वेळ वाचेल, इंधनाचा अपव्यय थांबेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या समस्येकडे हलक्यात बघितले जाणार नाही. पुणेकरांना वाहतुकीच्या गोंधळातून लवकरच मुक्तता मिळावी यासाठी निर्णय आणि कारवाई हाच पुढचा मार्ग असणार आहे. अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांसाठी फॉलो करा न्यूज डॉट्स. धन्यवाद.